वयाच्या 30 वर्षांपर्यंत माणूस हा बहुतेक वेळा आयुष्य समजून घेण्यामध्ये व्यस्त असतो. लोकांना खुश करण्यात, स्वप्नांच्या मागे धावण्यात, नाती टिकवण्यात आणि स्वतःला सिद्ध करण्यात. पण 30शी नंतर आयुष्य हे अचानक वेगळं वाटायला लागतं. लोक बदललेले दिसतात, नाती बदललेली दिसतात आणि स्वतःचे विचारही बदलतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण स्वतः बदलायला लागतो. आणि ही गोष्ट फक्त माझ्याबरोबर नाही, तर सर्वांबरोबरच घडत असते. 30 वर्षांनंतर माणूस हा वयाने नाही तर अनुभवाने मोठा होतो. काही गोष्टी ह्या खूप उशिरा समजतात, काही लोक खूप उशिरा ओळखू येतात आणि काही सत्य ही इतकी खोल असतात की ती स्वीकारताना मन तुटतं, मनाला दुःख होतं. पण ह्याच गोष्टी आपल्याला मजबूत बनवतात. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत 30 वर्षानंतर, वयाच्या 30शी नंतर आयुष्य शिकवणारे काही कठोर पण महत्वाचे धडे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, मनापासून अनुभवण्याचा प्रयत्न करा. कारण कदाचित यातील काही गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात, नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचवू शकतात, मन दुखवण्यापासून तुम्हाला वाचवू शकतात. चला तर झटपट पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक नातं हे कायमचं नसतं. लहानपणी वाटायचं जे लोक आज आपल्या सोबत आहेत ते कायम आपल्या सोबत राहतील. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं समजतं की लोक हे कायमचे नसतात. काही लोक परिस्थिती बदलली की बदलतात आणि काही लोक गरज संपली की दूर जातात आणि काही लोक आपल्याला सर्वात जास्त गरज असते त्यावेळी सोडून जातात. आणि हे सत्य खूप मन दुखावणारं असतं. पण आयुष्य एक गोष्ट शिकवतं की जबरदस्तीने नाती टिकवता येत नाहीत. जिथे प्रेम, आदर आणि समजूत संपते तिथे नातं हे फक्त नावापुरतं राहतं. आणि म्हणून प्रत्येकाला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या आयुष्यामध्ये काही लोक हे जाण्यासाठीच आलेले असतात. पॉइंट नंबर 2, मानसिक शांतता ही पैशांपेक्षा जास्त महत्वाची असते. आणि बऱ्याचदा बऱ्याच जणांना ही गोष्ट, हा पॉइंट फार उशिरा कळतो. जेव्हा आपण 20शी मध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की फक्त पैसा मिळाला की आयुष्य हे परफेक्ट होईल. पण 30शी नंतर समजायला लागतं की पैसा सगळं विकत घेऊ शकत नाही. पैसा आपल्याला महागडं घर देऊ शकतो, पण शांत झोप देऊ शकत नाही. तो लोकांना जवळ आणू शकतो, पण खरं प्रेम मिळत नाही. आज अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मनःशांती नाही. त्यांचं मन शांत नाही. सतत ताण, चिंता किंवा एकटेपणा असतो आणि यांनी त्यांना आतून थकवलेलं असतं. म्हणून आयुष्यामध्ये पैसे कमवा, पण मनःशांती गमावून नाही. तिसरा पॉइंट म्हणजे सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. हे सत्य जितक्या लवकर समजेल तितकं आयुष्य सोपं होतं. तुम्ही कितीही चांगले असतात तरी कोणीतरी तुमच्या चुका शोधणारच. आणि हे सत्य समजायला मला देखील बराच वेळ लागला. कारण काही लोकांना तुमचं यश त्रास देईल, काही लोकांना तुमचं शांत राहणं त्रास देईल. म्हणून प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण त्या प्रयत्नामध्ये आपण आपल्या स्वतःलाच हरवून बसतो. चौथा पॉइंट म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हेल्थ इज वेल्थ. 30शी नंतर शरीर हळूहळू आपल्याला सांगायला लागतं की आता स्वतःकडे लक्ष दे. रात्रभर जागणं, चुकीचं खाणं किंवा जास्त मानसिक ताण घेणं याचा परिणाम दिसायला लागतो. आणि तेव्हा समजतं आरोग्याशिवाय बाकी सगळं निरर्थक आहे, व्यर्थ आहे. कारण तुम्ही पहा, तुमच्याकडे पैसा असू शकतो, मोठं घर असू शकतं, पण जर शरीर साथ देत नसेल तर तुम्हाला आनंद अनुभवता येणार नाही. पाचवा पॉइंट म्हणजे खरे लोक कमी असतात. 30शी नंतर आपल्या मित्रांची संख्या कमी होते, आपल्या हितचिंतकांची संख्या कमी होते, पण खरी माणसं समजायला लागतात. जे फक्त आनंदात असतात ते मित्र नसतात, तर जे कठीण काळातही साथ देतात, आपल्या सोबत असतात, तेच खरे मित्र असतात किंवा तेच खरे आपले सोबती असतात. आयुष्य तुम्हाला अनेक चेहरे दाखवतं आणि मग समजतं सगळे जवळचे असतात असं नाही. सहावा पॉइंट म्हणजे वेळ हा खूप वेगाने निघून जातो. वेळ कधी निघून जाते हातातून हे आपल्याला कळतच नाही. लहानपणी मोठं व्हायची आपल्याला घाई असते, पण 30शी नंतर मागे वळून पाहताना वाटतं की इतकी वर्ष कधी गेली कळलंच नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षण जपा. आई वडिलांसोबत वेळ घालवा, मुलांसोबत वेळ घालवा, मुलांसोबत हसा, स्वतःसाठी जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही. सातवा पॉइंट म्हणजे स्वतःवर प्रेम करणं हे खूप गरजेचं आहे. आपण आयुष्यभर सगळ्यांवर प्रेम करतो, पण स्वतःला विसरतो. 30शी नंतर हे समजतं की जर स्वतःच स्वतःवर प्रेम केलं नाही तर दुसऱ्यांकडून त्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. स्वतःला वेळ द्या, स्वतःला समजून घ्या.
कारण आयुष्यभर स्वतःची साथ ही आपल्यालाच द्यायची असते. बऱ्याचदा आपण असं समजतो, की नवऱ्याने किंवा बायकोने किंवा आपला जो पार्टनर असेल त्याने आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. त्याच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा आपण करत असतो. पण या गोष्टीमध्ये आपण हे विसरतो, की आपण स्वतःवर आधी प्रेम केलं पाहिजे. कारण पुढचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करेल, किती दिवस करेल ह्याची आपल्याला खात्री नाही. परंतु आपण स्वतः मात्र स्वतःला जास्त ओळखतो. आपण स्वतःला प्रेम करू शकतो. दुसऱ्यांकडून जबरदस्तीने प्रेमाची अपेक्षा आपण नाही करू शकत. म्हणून स्वतःवर आधी प्रेम करा. 8वा पॉइंट म्हणजे तुलना आनंद संपवते. सोशल मीडियामुळे आज प्रत्येकाला असं वाटतं, की बाकी सगळे आनंदात आहेत. पण सत्य वेगळं असतं. प्रत्येक जण काही ना काही वेदना लपवत असतो. काही ना काही दुःख लपवत असतो. म्हणून दुसऱ्यांचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, हे लक्षात ठेवा. 9वा पॉइंट म्हणजे काही वेळा शांत राहणं हे जिंकण्यापेक्षा जास्त असतं, मोठं असतं. तिशीनंतर माणूस प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं बंद करतो. कारण त्याला समजतं, की प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. काही लोकांना समजावणं अशक्य असतं आणि मानसिक शांतता जास्त महत्वाची असते. 10वा पॉइंट म्हणजे चुका आयुष्याचे शिक्षक असतात. आपण सगळे चुका करतो. कधी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, तर कधी चुकीचे निर्णय घेतो. पण ह्याच चुका आपल्याला शहाणं बनवतात. म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. प्रत्येक चूक काहीतरी नवीन शिकवून जाते. 11वा पॉइंट खूप महत्वाचा. आई-वडिलांची किंमत ही उशिरा समजते. लहानपणी आई-वडील आपली काळजी करतात, ते आपल्याला त्यांचं कंट्रोल करणं असं वाटतं. पण मोठं झाल्यावर समजतं, की ते फक्त आपल्यासाठीच जगत होते. आपल्यासाठी कॉम्प्रोमाइज करत होते. तिशीनंतर माणसाला हळू जाणवायला लागतं, की आई-वडील हे कायमचे नसतात आणि मग त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा अमूल्य वाटतो. 12वा महत्वाचा पॉइंट म्हणजे आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या नियंत्रणात नसतं. आपण खूप प्लॅन करतो, की मी आयुष्यात हे करेल, मी ते करेल, मी हे अचीव्ह करेल, मी असा वागेल, मी तसं करेल. पण आयुष्य हे नेहमी आपल्या प्लॅननुसार चालत नाही. कधी-कधी अचानक नुकसान होतं. कधी-कधी अचानक नाती तुटतात आणि मग समजतं, की काही गोष्टी ह्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात. 13वा पॉइंट म्हणजे नाही म्हणायला शिका. तिशीनंतर बऱ्याचदा समजतं, की प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं गरजेचं नाही. कधी-कधी स्वतःसाठी नाही म्हणणं आवश्यक असतं. 14वा पॉइंट म्हणजे साधं आयुष्यच खरं सुख देतं. मोठं घर, मोठी गाडी काही काळ आनंद देतं. पण शेवटी मनःशांती, प्रेम, साधेपणा, आपली माणसं, खरी माणसं याच गोष्टी खरं सुख देतात. 15वा पॉइंट म्हणजे आयुष्य हे खूप छोटं आहे. तिशीनंतर अचानक आपल्याला जाणवायला लागतं, उद्या हा कुणाच्याही हातात नसतो. म्हणून मनात प्रेम ठेवा, लोकांना माफ करा आणि स्वप्न पुढे ढकलू नका. आणि प्रत्येक क्षण हा मनापासून आणि भरभरून जगा. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, 30 वर्षांनंतर आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं. काही धडे हे डोळ्यात पाणी आणतात आणि काही धडे माणसालाच बदलून टाकतात. पण शेवटी ह्याच गोष्टी आपल्याला मजबूत बनवतात. जर तुम्ही आज संघर्ष करत असाल, तर घाबरू नका. कारण प्रत्येक कठीण काळ एक दिवस तुम्हाला अधिक शहाणं आणि मजबूत बनवतो. तिशीनंतर माणूस वयाने मोठा होत नाही, तर अनुभवांनी शांत आणि मजबूत बनतो. मित्र-मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा तुमच्या रिलेटिव्हजला, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण जितक्या लवकर तुम्हाला आयुष्यामध्ये या गोष्टी समजतील, तितकं आयुष्य हे सुखकर आणि आनंददायी होईल. आणि कमेंटमध्ये मला सांगा, की यातील कोणता पॉइंट तुमच्याशी रिलेट झाला, यातील कोणता पॉइंट तुम्ही अनुभवला आहे, तुम्ही मान्य करता. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.